दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20-22 तास चालत बैसरन घाटीमध्ये पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती, अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची माहिती एनआयए तपासामध्ये सबूत। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर, पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी, व्हिडिओ TV9च्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या विजाची मुदत संपली, अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले, 843 भारतीय पाकिस्तानमधून मायदेशी परतल्याची माहिती। भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्तान घाबरला, पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशनची जबाबदारी सैन्याकडे, रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती। हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय, दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप चाचणी सुरू, समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सराव, देशाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी कार्यतत्पर असल्याची नौदलाची भूमिका। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात, गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर।